हो, हाय फ्रेंड्स. मी आज तुम्हाला सांगणार आहे, फोनपे ॲपमध्ये तुम्ही 2 किंवा 2-3दा जास्त बँक ॲड कसे करू शकता. तर ते तुम्ही पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल. तर तुम्ही पहिला Play Storeला क्लिक करा. Play Storeवर क्लिक केल्यावर सर्च आयकॉनवर जाऊन इथं तुम्ही फोनपे म्हणून सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमचं फोनपे इन्स्टॉल करून आता इन्स्टॉल मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पासवर्ड असेल तर पासवर्ड घाला. आता इथे तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं आहे फोनपे ॲपचे. आता इथे तुम्हाला वर दिसत आहे आपला लोगो, त्यावर क्लिक करा. लोगो क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. तिथं तुम्हाला दिसत आहे पेमेंट मेथडमध्ये बँक अकाउंट सेट यू-पी-आय पिन ॲड अकाउंट ॲड मोर म्हणून यावर क्लिक करा. आता इथे तुम्हाला दिसत आहे तुमचे अगोदरचे बँक कोणते आहे, यात ॲड आहे ते. आता ह्यात दिसत आहे. आता तुम्हाला हे नव्हतं अजून एक बँक ॲड करायची असेल तर तुम्हाला खाली इथं दिलेलं आहे ॲड अ न्यू बँक अकाउंट यावर क्लिक करा. आता इथं तुम्हाला इंटरफेस ओपन झाल्यावर इथं तुम्हाला दिसत आहे. यात तुमचे बँक अकाउंट आहे की नाही बघायचे. नसेल तर तुम्ही इथं सर्च करून तुम्ही इथं माझं फेडरल बँक आहे म्हणून मी फेडरल बँक सर्च करतो. आता इथं बघा फेडरल बँक सर्च केलं. ॲड झालं अकाउंट. आता इथं माझं यू-पी-आय पिन सेट झालेलं होतं अगोदर मी केलं म्हणून. तुमचं पहिल्यांदाच असेल तर तुम्हाला पहिला सेट करायला लागेल. मग होईल. मग आता मी इथं बॅक घेतो. बघायचं ॲड केलेलं आहे. आता तुम्ही पैसे सेंड करू शकता. आता चेक बॅलन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलं अकाउंट, दुसरे अकाउंट दोन्ही दाखवेल. आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये फोनपेपासून रेफरल अर्नपासून पैसे कसे कमवायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.